मंडळी, आज आपण एक जुनी पारंपरिक रेसिपी बघत आहोत, पण सहसा ती आत्ता केली जात नाही अशी ही रेसिपी आहे. याला चवडे असे म्हणतात. तुलसी विवाहानिमित्त प्रसादासाठी आपण ही रेसिपी बघत आहोत. अतिशय खुसखुशीत असा हा पदार्थ होतो. आपण करंजी करतो ना, त्याच पद्धतीनं करायची ही रेसिपी आहे, फक्त जरा वेगळ्या पद्धतीनं, पण चवीला खूप सुंदर लागते. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता प्रथम आपण पारीसाठी कणिक मळून घेऊया. त्यासाठी मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. किंचित त्याच्यामध्ये मीठ घालते आणि मोहन म्हणून साजूक तूप 2 चमचे घालत आहे. तुम्ही यामध्ये हवं असेल तर तेलसुद्धा घालू शकता, पण तुपामुळं ह्याची चव छान होते. आता तूप मैद्याला सगळीकडे छान चोळून घ्यायचं आणि त्यानंतर दूध घालून हे आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे बरं का. दुधामुळे आणि तुपामुळे याला मस्त अशी चव येते आणि पारी छान खुसखुशीत होते. जशी गरज असेल तसं थोडं दूध घालून हे कणिक आपल्याला जरा घट्टसरच मळून घ्यायचं आहे. आता कणिक मळून झाली आहे. आता एक 10 ते 15 मिनटं अशीच आपण ही मुरवत ठेवूया आणि तोपर्यंत आपण याचं सारण करून घेऊया. आता सारणासाठी इथं मी 1 वाटी सुकं खोबरं, त्यानंतर 1 वाटी पिठी साखर, 2 चमचे तीळ घेतलेला आहे. आता खोबरं पहिलं आपण भाजून घेऊया. साधारण जरा त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. गॅस लो फ्लेमवर ठेवून खोबरं भाजावं, म्हणजे छान खमंग असं खोबरं भाजलं जातं. आता खोबऱ्याचा जरा रंग बदलला आहे. याच्यामध्ये मी आता 2 मोठे चमचे तीळ घालते. आता दोन्ही मिश्रण आपल्याला भाजून घ्यायचे. साधारण तीळ तडतड उडायला लागले आणि खोबऱ्याचा रंग बदलला की गॅस बंद करायचा आणि आता याच्यामध्ये मी 1 चमचा खसखस घालते. खसखस ऑप्शनल आहे, पण खसखस घातल्यानं छान खमंग असं सारण होतं. आता पुन्हा एकदा मिश्रण मी परतून घेते. कढई गरम आहे, त्यामध्ये खसखस भाजून होऊन जाते. तरी साधारण एक अर्धा मिनटाकरता मी हे मिश्रण परतून घेते आणि असंच गार करायला ठेवते. मिश्रण गार झाल्यानंतर मी चांगलं खोबरं हाताने चुरून घेतलं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जेवढं सुकं खोबरं घेतले ना, तेवढी पिठी साखर घालत आहे. म्हणजे 1 वाटी मी सुकं खोबरं घेतले तर 1 वाटी पिठी साखर याच्यामध्ये घालते. अर्थात तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. तसेच सारणामध्ये 1 चमचा वेलची पूड घालत आहे. पिठी साखर घातल्यानंतर आपण हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊया. आपलं हे सारण तयार आहे. एकीकडं आपण मैद्याची मळलेली कणिकसुद्धा छान मुरलेली आहे. आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया. अगदी पेढ्या एवढे छोटे असे आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे. आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊया. पुऱ्या लाटताना थोडंसं तेल घ्यायचं आणि त्याच्यावर ह्या पुऱ्या लाटायच्यात आणि जितक्या पातळ पुऱ्या लाटता येईल तितक्या पातळ आपल्याला ह्या पुऱ्या लाटायच्यात. आता मी 3-4 पातळ पुऱ्या लाटून घेते. हे बघा, एकदम पातळ अशी मी ही पुरी लाटून घेतलेली आहे. एकीकडं मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आता एक 4 पुऱ्या तळल्या. आता आपण ह्या तळून घेऊया. पुरी तळताना मात्र इतकं लक्ष द्या, जरा पांढरे बुडबुडे आले की लगेच पलटायची. दुसरी बाजू पण अगदी 1-2 सेकंद तळायची आणि लगेचच ही पुरी आपण बाजूला काढून घ्यायची आहे. पुरी पांढरी असतानाच ती बाजूला काढायची, ती फुगूनसुद्धा द्यायची नाही. आता ही पुरी गरम असतानाच यामध्ये अशा पद्धतीनं सारण भरायचं आणि त्रिकोणी अशी ह्याची घडी घालायची. गरम असतानाच हे क्रिया करायची आहे, नंतर ती कडक होते. अजून एक मी पुरी तळून दाखवते. पुरी तळताना लगेचच ती पलटायची, पांढरी असतानाच बाजूला काढायची, ती फार ब्राऊन होऊन द्यायची नाही, म्हणजेच तिची घडी घालता येते. एकदा का पुरी कडक झाली की त्याची घडी घालता येत नाही. गरम असतानाच पुरीवर सारण घालायचं आणि त्याची पोळीला आपण जशी त्रिकोणी घडी घालतो तशी त्रिकोणी घडी घालायची. अशा पद्धतीनं आपण हे चवडे करून घ्यायचे आहेत. साधारण 1 वाटी मैद्यामध्ये 12 चवडे तयार होतात. अतिशय खुसखुशीत असे हे चवडे तयार होतात. चवीला खूप
खूपच सुंदर लागतात. तुम्हाला ही रेसिपी माहिती होती का? माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुमच्या भागात याला काय म्हणतात हेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. ही रेसिपी माहिती नसेल तर तुलसी विवाहानिमित्त हा पदार्थ प्रसादाला नक्की करा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीनं कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.